माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100व्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात खुजोराहो येथे विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही रामसुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRC चे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे प्रमुख म्हणून रोहिंटन नरीमन यांची नियुक्ती न झाल्याने काँग्रेसने आपली नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार असून येत्या 5 वर्षात 2 लाख अशा संस्था स्थापन करण्यात येणार आहेत. या संस्थांच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. मी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेताच न्याय विभागाला बलात्कारी, खुनी आणि रानटी लोकांपासून अमेरिकी कुटुंबांचे संरक्षण करण्यासाठी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देत राहण्याचे आदेश देईन. देशात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्था भक्कम करणार अशी घोषणा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकापाठोपाठ एक करत वादग्रस्त दावे करायला सुरुवात केली आहे. पनामा कालव्यावर दावा सांगितल्यानंतर आता ट्रम्प यांनी कॅनडा आणि ग्रीनलँडलाही ताब्यात घेण्याचा इरादा जाहीर केला आहे. पाकिस्तानी हवाई दलाने मंगळवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानमध्ये मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या ठाण्यांना लक्ष्य करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार या हवाई हल्ल्यात 46 लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येने लोक जखमी झालेत. इस्रायलने गुरुवारी पहाटे गाझावर हवाई हल्ला केला असून यात किमान 10 लोक ठार झाले आणि डझनहून अधिक जखमी झालेत. गाझा आरोग्य प्राधिकरणाच्या डॉक्टरांनी या संदर्भात माहिती दिली आहे. गाझा शहरातील झिटौन परिसरातील एका घरावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 5 जण ठार आणि 20 जखमी झालेत. चीनने आपल्या पीपल्स लिबरेशन आर्मीसाठी 10 लाख आत्मघाती ड्रोन खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. मिळालेल्या माहितीनुसार या ड्रोन 2026 पर्यंत PLA ला पुरवले जातील. या महाऑर्डरची जगभर चर्चा सुरू आहे. मात्र चीनच्या या कृतीने त्यांच्या युद्धासंबंधी महत्वाकांक्षेचे संकेत दिले असून जागतिक स्तरावर चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. एकीकडे नवीन कोरियन सैनिक आणि शस्त्रे रशिया युक्रेन युद्धात उतरणार आहेत, तर दुसरीकडे झेलेन्स्की ही कुर्स ते मॉस्को पर्यंत कहर माजवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे जगावर अण्वस्त्र विनाशाचे ढग दाटू लागलेत. पुतीन आणि किम जोंग युरोपमध्ये आण्विक विनाश घडवून आणतील अशी भीती निर्माण झाली आहे. बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील हिंसाचार थांबवायचे नाव घेत नाहीयेत. हिंदू नंतर आता कट्टरपंथी लोक ख्रिश्चनांनाही लक्ष्य करतायत. 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या आदल्या दिवशी कट्टरपंथीयांनी बंदरबन जिल्ह्यातील चटगाव पहाडी भागात ही घटना घडली आहे. वृत्तानुसार ख्रिश्चन समुदायाचे लोक जेव्हा ख्रिसमस साजरा करण्यासाठी जवळच्या चर्चमध्ये गेले होते तेव्हा दंगलखोरांनी त्यांची घरे जाळली आहेत. कॅनडा सीमेवरून भारतीयांच्या अमेरिकेत तस्करीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काही कॅनेडियन महाविद्यालय आणि काही भारतीय संस्थांच्या कथित सहभागाची सक्त वसुली संचालनालयाने ईडी चौकशी करतायत. ही चौकशी गुजरातमधील डिंगुचा गावातील 4 जणांच्या भारतीय कुटुंबांच्या मृत्यूशी संबंधित आहे. आयफोन आणि मॅकबुक बनवणारी दिग्गज टेक कंपनी ॲपलचे मार्केट कॅप 4 ट्रिलियनच्या जवळ पोहोचलंय. हा टप्पा गाठणारी ॲपल ही जगातील पहिली कंपनी ठरली आहे. जपान एअरलाइन्सला गुरुवारी सकाळी सायबर अटॅकचा सामना करावा लागला, ज्यामुळे त्यांच्या इंटरनल आणि आउटर दोन्ही सेवांवर परिणाम झालाय. जपान एअरलाइन्सने स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:24 वाजता सायबर अटॅक झाल्याची पुष्टी केली आहे. अमेरिकेला नवा राष्ट्राध्यक्ष आणि नवा राष्ट्रीय पक्ष मिळालाय. 240 वर्षांहून अधिक काळ अमेरिकेत शक्तीचे प्रतीक असलेल्या बाल्ड ईगलला मंगळवारी देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आलाय. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीत 904 रेटिंग गुण मिळवणारा दुसरा भारतीय ठरला असून त्याने रविचंद्रन अश्विनच्या विक्रमाची बरोबरी केली. दुसरीकडे ट्रेव्हिस हेडने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याने तो आता कसोटी फलंदाजी क्रमवारीत टॉप 4 मध्ये पोहोचला असून या क्रमवारीत इंग्लंडचा जो रूट अव्वल स्थानावर आहे.